नमस्ते. मगाशी जराशी टेक्निकल अडचण आल्यामुळे मगाशीचा व्हिडिओ मला थांबवायला लागला, तोच कंटिन्यू करते पुढं. मगाशी आपण इंटरेस्ट ऑन डिबेंचर्सचं कॅल्क्युलेशन बघितलंय. तो जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय तो डिबेंचर्स मध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. आउटर कॉलमला दिसतील 8320. आता याचं सेकंड इफेक्ट कुठे येणार बघा. आपण डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे आपल्याला 8,000 परत मिळणार आहेत आणि आपल्याला 320 रुपये सुद्धा परत मिळणार आहेत. हे 320 आपल्यासाठी काय असणार आहे, इन्कम. फर्मसाठी काय असणार आहे, इन्कम. सो त्याचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. पण आज प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस नसल्यामुळे सेकंड इफेक्ट देण्याचा काही प्रश्नच नाही. आणि हे जे इफेक्ट्स आहेत ऍडजस्टमेंटचे, हे मागे फॉर्मॅटमध्ये स्पेसिफिकमध्ये आहेत. ते जरूर बघा, पाठ करा, रोज त्याचं वाचन करा. डिबेंचर्स नंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणले की परत आपला असेट आहे पहा, प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे त्याची, 3,500. 3,500. नेक्स्ट, स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स अमाऊंट आहे 500. तो पण आपला असेटच आहे. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प अमाऊंट आहे त्याची 800 रुपये. अमाऊंट आहे त्याची 800 नाहीये, सॉरी, 500. डेबिट साइड पोस्ट झाली. आता क्रेडिट साइड बघा. कॅपिटल अकाउंट ऑफ सन अँड मून. आज करंट अकाउंट पण आहे आणि कॅपिटल बॅलन्सेस पण दिलेले आहेत. म्हणजे कॅपिटल काय करावं लागेल, आपलं फिक्स्ड आहे पहा, ते एका ठिकाणी लिहून टाकायचं. कॅपिटल अकाउंट ऑफ सन अँड मून अकाउंट किती पहा त्यांच्या, 33,500. 33,500 दोघांच्या सेम कॅपिटलच्या अमाउंट आहेत. आउटर कॉलमला येतील 0, 6 and 6, 9, 7 and 6. 67,000 येतील आउटर कॉलमला. करंट अकाउंट ऑफ सन. मगाशी डेबिट बॅलन्स होता मूनचा. कदाचित डेबिट बॅलन्सेस मध्ये मूनचा करंट अकाउंटचा बॅलन्स माझा मांडायचा राहिलाय, तो मांडून घेऊया आपण. डेबिट बॅलन्सेस मध्ये करंट अकाउंट ऑफ मून दिले पहा 4,000. सो इथं येणार आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मूनच्या कॉलम मध्ये लिहायचे 4,000. का तर त्यांना डेबिट मध्ये बॅलन्स दिलाय म्हणून. तसाच सनचा कुठला बॅलन्स दिलाय पहा, क्रेडिट बॅलन्सेस मध्ये दिलाय. करंट अकाउंट ऑफ सन 6,000. सो याचं येणार आहे क्रेडिट बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 6,000. आलं लक्षात. असं पण असतं, एकाचा डेबिट बॅलन्स असू शकतो, एकाचा क्रेडिट बॅलन्स असू शकतो, दोघांचे डेबिट बॅलन्सेस असू शकतात किंवा दोघांचे क्रेडिट बॅलन्सेस असू शकतात. सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्याच्यानंतर आहे पहा पुढं रिझर्व फंड 5,000. रिझर्व फंड पण लायबिलिटी आहे. रिझर्व फंड 5,000. आणि लास्ट वन आहे प्रॉव्हिडंट फंड 5,000. प्रॉव्हिडंट फंड ऑल्सो liability. Provident Fund 5,000.
डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस मांडून झाले. एकदा रिमेनिंग ऍडजस्टमेंट चेक करूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट पहा. पार्टनर्स आर इनिशियल टू गेट सॅलरी ₹6,000 per annum in addition to their profits and loss sharing. प्रत्येक पार्टनर, 2 पार्टनर आहेत आपल्याकडे, सन अँड मून, त्यांना आपण सॅलरी देणार आहोत 6,000 पर ॲनम. वर्षाचे 6,000 रुपये याप्रमाणे दोघांना पैसे द्यायचे. सो त्याचे इफेक्ट कुठे येणार आहे पहा. करंट अकाउंट क्रेडिट साइड बाय सॅलरी अकाउंट. यांना 6,000 आणि यांना पण 6,000. या दोघांचा सेकंड इफेक्ट द्यायचा असता तर कुठे दिला असता आपण. प्रॉफिट अँड लॉस डेबिटला दिला असता, पण आज P&L नाही आहे, सो सेकंड इफेक्ट येणार नाही. डेप्रिसिएशन आपण तिघांवरचं पण केले पहा. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी. सेकंड इफेक्ट पहा. सेकंड इफेक्टला प्रॉफिट अँड लॉस नाहीच. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% पर एनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आपण जे कॅपिटल लिहिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेशन पहा कसं येत आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सनचं कॅपिटल आणि मूनचं कॅपिटल किती आहे बघा. सनचं कॅपिटल आहे 33,500 आणि यांचं पण आहे 33,500. किती सांगितलंय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5%. सो त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, 5% काढायचंय. सो किती येतात बघा. 335 गुणिले 5, 5 5 25 5 झाले 2, 5 3 15, 16 1707 झाला 1, 5 3 15 ने 16. यांचे आले 1675, म्हणजे यांची पण सेम अमाऊंट येणार आहे 1675. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑलवेज याच्यावरच चार्ज करायचा आहे. आता आज करंट अकाउंट आहे म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचा प्रश्न आलाच असेल. जेव्हा करंट अकाउंट प्रिपेअर करतो तेव्हा करंटच्या क्रेडिटला लिहिणार पहा आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1675 आणि यांचा पण येणार आहे 1675. सेकंड इफेक्ट द्यायचा असता तर कुठे दिला असता आपण. प्रॉफिट अँड लॉस डेबिट, पण आज P&L नाहीये, सो सेकंड इफेक्ट येणार नाही. क्लोजिंग स्टॉक ₹60,743. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट अँड बॅलन्स शीट, पण ट्रेडिंग क्रेडिट नाहीच आहे, सो फक्त एक इफेक्ट येणार आहे आज. क्लोजिंग स्टॉक 60,743. आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा वेजेस इन्क्लुडेड 1,000 एज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर. ॲडव्हान्स दिला आपण वर्कर साठी, सो प्रीपेड वेजेस केलेत मगाशी आपण 1,000. नेक्स्ट इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800. इंटरेस्ट ड्यू, इंटरेस्ट मिळायचा आहे पण मिळालेला नाही. अनड्यू आहे, मिळालेला नाहीये. दॅट इज आउटस्टँडिंग इंटरेस्ट. सो देयर इज ओनली वन इफेक्ट. तो कुठे जाणार आहे पहा, लायबिलिटीला. आउटस्टँडिंग इंटरेस्ट अमाऊंट येणार आहे त्याची इथे पहा 800. अमाऊंट आहे त्याची 800 रुपये. आणि लास्ट आहे पहा तुम्हाला टोटल नेट प्रॉफिट दिली आहे, अमाऊंट आहे 38,113. नेट प्रॉफिट तुम्हाला काढूनच दिलेला आहे. येते लक्षात. प्रॉब्लेम मी मांडलेला आहे, प्रॉब्लेमचे ॲडजस्टमेंट मांडलेलं आहे. फक्त आता आपलं कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे ते आपण करू. शेवटचा पॉइंट आपला राहिलाय पहा. तुम्हाला नेट प्रॉफिट दिलाय
आणि आजच्या प्रॉब्लेमचा रेशो प्रपोर्शन आहे 1:1. सो तर कसा डिस्ट्रीब्यूट करायचा बघा. नेट प्रॉफिट किती आहे 38,113. बरोबर, खाली दिलेलंच ऍडजस्टमेंट मध्ये 38,113. आजचं रेशो प्रपोर्शन किती आहे 1:1. एक आणि एक किती झाले 2. सनला किती द्यायचं आणि मूनला किती द्यायचंय बघा. 38,113 गुणिले 1/2 आणि यांना पण द्यायचे 38,113 गुणिले 1/2. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं उत्तर येत आहे 19,056. 19,056 आणि राऊंड फिगर करण्यासाठी 19,057 द्यायला लागतील. या दोघांची टोटल ही आलीच पाहिजे. बघूया येते का. 6 6 12 1 13 3 हातचा आला 1, 5 आणि 5 10 1 11 1 हातचा आला 1, 1 1 9 आणि 9 18 हातचा आला 1 1 2 1. म्हणजे आपण जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मुलींनो ते काय आहे बरोबर आहे. सो नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स करंट क्रेडिट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहू शकतो किंवा बाय नेट प्रॉफिट असं देखील लिहू शकतो. 19,056 आणि 19,057. सो करंट क्लोज करूया पहा. करंट सनच्या क्रेडिटची टोटल मायनस सनच्या डेबिटची टोटल. सनच्या क्रेडिटची टोटल आहे पहा 32,731. 32,731. सनच्या डेबिट मधनं वजा करायला काही आहे का आज काही नाहीये. म्हणजे तोच काय येणार आहे त्यांचा बॅलन्स येणार आहे. टू बॅलन्स कॅरी डाऊन किती आले पहा 32,731. म्हणजे ही झाली त्यांची फायनल अमाउंट. आलं लक्षात. सनच्या क्रेडिट मधून सनच्या डेबिटची असेल तर अमाउंट वजा करायची नाहीतर तोच त्यांचा काय येणार आहे बॅलन्स. आता मूनच्या क्रेडिटची टोटल किती आहे पहा 26,732. 26,732. याच्यातून वजा करायला डेबिट मध्ये काही आहेत का आहे 4,000 आहे. मग 26,732 वजा 4,000 म्हणजे खाली किती राहिले 22,732. यांचा बॅलन्स किती आला पहा 22,732. मग ही जी जास्तीची अमाउंट आहे ती आपण काय करणार आहोत एका ओळीवर घेणार आहोत. हे जे बॅलन्सेस आहेत हे आपले करंट अकाउंटचे बॅलन्सेस आलेले आहेत. येतं लक्षात. मग आता करंटचा बॅलन्स आला तर फक्त खाली मांडायचा आणि बॅलन्स शीट टोटल. करंट अकाउंट ऑफ सन अँड मून. सनचा बॅलन्स आहे 32,731 आणि मूनचा आहे 22,732. सो टोटल येते पहा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 7 आणि 7 14 4 हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 3 आणि 2 5 55,463. each and every calculation posting zeros तुम्ही बरोबर दिलेले असतील तर बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडची टोटल सेम येते. माझी टोटल सेम आलेली आहे. तुम्ही जरूर करून बघा. नसेल कळत तर परत व्हिडिओ पहा. मी डिटेल मध्ये सर्व वर्किंग नोटचं कॅल्क्युलेशन सांगितलंय. प्रॉब्लेम बॅलन्सिंग होते पहा 1,68,263. 1,68,263. 1,68,263 आणि प्रॉब्लेम बॅलन्स होते.
येते लक्षात. प्रॉब्लेममध्ये पोस्टिंग जरी थोडं असलं तरी प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट व्हरायटी आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी वेगळ्या ॲडजस्टमेंट स्टुडंटना करता याव्यात याच्यासाठी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स टाकलेले आहेत. प्रॉब्लेम बघा, व्हिडिओ बघा, सोडवा. एखादं कॅल्क्युलेशन नाही लक्षात आलं तर परत जरूर विचारा. धन्यवाद.